उन्हाळ्यात वजन कमी करण्यासाठी तुम्ही आहार आणि व्यायाम या दोन्ही गोष्टीवर लक्ष देऊ शकता. टिप नंबर 1. सकाळी उठल्यावर 1 किंवा 2 ग्लास पाणी प्या. टिप नंबर 2. ताजे नारळ पाणी, लिंबू पाणी, टरबूज, केटलूप, बेरी यासारखी पानसट फळे खा. टिप नंबर 3. संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी असते, यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 4. काकडी, गाजर, टोमॅटो याचे सॅलड खा. टिप नंबर 5. मेथीच्या काही बिया पाण्यात भिजवा आणि सकाळी प्या. टिप नंबर 6. घराबाहेर पडून चालणे, जॉगिंग, रनिंग, सायकलिंग करा. टिप नंबर 7. सकाळी ऊन वाढण्याच्या आधी किंवा सायंकाळी व्यायाम करा. टिप नंबर 8. नियमितपणे 10 ते 15 मिनिटाचा व्यायाम नक्की करा. टिप नंबर 9. इतर उपाय: पुरेशी झोप घ्या, ग्रीन टी प्या, उच्च प्रथिनेयुक्त नाश्ता खा, सजग ध्यान करा, कोवळ्या उन्हात बसा किंवा फिरा. टिप नंबर 10. वजन कमी करण्यासाठी निरोगी खाण्याच्या सवयीचा अवलंब करा आणि नियमित शारीरिक हालचाली देखील करा. तर वजन कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स नक्की एकदा ट्राय किंवा फॉलो करून बघा. टिप नंबर 2. महिन्यात वजन कसे कमी करावे? व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्याची गरज नाही. जर तुम्हाला हवे असेल तर तुम्ही घरच्या घरी फक्त 30 मिनिटांचा वर्कआउट करू शकता. तुम्हाला हवे असल्यास तुम्ही योगा, पोटाचा कोणताही व्यायाम किंवा 30 मिनिटे जॉगिंग करू शकता. सायकलिंग देखील करू शकता. पुश अपमुळे पोटाची चरबी कमी होते, तर पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही ही ट्रिक्स फॉलो करू शकता. टिप नंबर 3. 1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा जवस मिसळा आणि जेवणापूर्वी प्या. यामुळे भूक कमी होण्यास आणि पचन सुधारण्यास मदत होते, ज्यामुळे चरबी कमी होण्यास मदत होते. टिप नंबर 4. तिळात असे काही घटक आढळतात जे तणाव आणि नैराश्य कमी करण्यास मदत करतात. तुम्हाला तणाव वाटत असेल तेव्हा तुम्ही तिळाचे सेवन करू शकता. काळ्या तिळामध्ये मुबलक प्रमाणात असलेले पोषक तत्व तणाव कमी करण्यासाठी प्रभावी आहेत. रोज काळे तीळ खाल्ल्याने मानसिक समस्या दूर होतात. टिप नंबर 5. तिळाच्या बियांमध्ये भरपूर मॅग्नेशियम असते, जे उच्च रक्तदाब नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करते. तिळाच्या तेलामध्ये असलेले सेसमिन आणि पॉलीअनसॅच्युरेटेड फॅट्स ही संयुगे रक्तदाब पातळी नियंत्रणामध्ये ठेवण्यास मदत करतात. रोजच्या आहारात तिळाचा समावेश केल्यास रक्तदाब सामान्य ठेवण्यास मदत होते. रोज काळे तीळ खाल्ल्याने रक्ताभिसरण सुरळीत राहते. टिप नंबर 6. काही लोकांना पोषक तत्वाच्या कमतरतेमुळे खूप लवकर अशक्त आणि थकल्यासारखे वाटू लागते. अशा वेळी काळ्या तिळाचे सेवन केल्याने शरीरातील प्रोटीनची मात्रा पूर्ण होऊ शकते. यामुळे तुम्हाला पूर्वीपेक्षा अधिक उत्साही वाटेल. उपयुक्त टीप आवडली असेल तर पटापट एक लाईक नक्की करा. टिप नंबर 7. सूर्यापासून निघणाऱ्या किरणामुळे अनेकांची त्वचा खराब होते. अशा परिस्थितीत तिळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तिळाच्या तेलात असलेले अँटीऑक्सिडंट त्वचेला अतिनील हानीपासून वाचवतात, असे काही संशोधनामधून समोर आले आहे. टिप नंबर 8. सायलेंट किलर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मधुमेहात तिळाच्या तेलाचा वापर फायदेशीर ठरू शकतो. तिळाचे तेल रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी
अत्यंत उपयुक्त ठरू शकते. टिप नंबर 9. डाळीमध्ये पोषक घटकाचा समावेश मोठ्या प्रमाणात आढळून येतो. त्यामुळे मधुमेह असणाऱ्या लोकांनी आहारात डाळींचा समावेश करावा. तसेच डाळीमध्ये ग्लायसेमिक इंडेक्सचे प्रमाण कमी असते. त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही, तर ती नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होते. टिप नंबर 10. तुमच्या चेहऱ्यावर दुधाचा नियमित वापर केल्याने बारीक रेषा आणि सुरकुत्या कमी होतात, ज्यामुळे तुम्हाला अधिक तरुण लूक मिळतो. दूध तुमची त्वचा घाण आणि अशुद्धता काढून प्रभावीपणे स्वच्छ करू शकते. विशेषतः संवेदनशील त्वचेच्या लोकांसाठी कठोर रासायनिक क्लिन्झरसाठी हा एक उत्तम नैसर्गिक पर्याय आहे. टिप नंबर 11. तुळशीची पाने वाटून त्यात लिंबाचा रस मिसळा आणि 3 ते 4 थेंब लिंबाचा रस मिसळून तुळशीची पाने चेहऱ्यावरती लावा. लवकरच सुरकुत्या आणि वांग दूर होईल आणि डार्क सर्कलची समस्या देखील कमी होईल. जिऱ्याचे पाणी चेहऱ्याला लावल्याने सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. 2 ते 3 चमचे जिरे रोज सकाळी पाण्यामध्ये उकळवा. टिप नंबर 12. 1 वाटी मेथी दाणे रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालावे आणि बारीक पूड करून त्यात कोरफडीचा गर मिक्स करून केसांच्या मुळाशी लावावे. याने केस गळती 100% थांबते. तर केस गळतीची समस्या असेल तर ही ट्रिक्स फॉलो करून बघा. टिप नंबर 13. गहू व डाळी साठविण्यासाठी चुकूनही केमिकलयुक्त गोळ्या वापरू नयेत. या गोळ्या आपल्या शरीरासाठी हानिकारक ठरू शकतात. म्हणून 100 किलो धान्याला अर्धा किलो लाल सुकी मिरची असे प्रमाण घेऊन धान्य नैसर्गिकरित्या साठवून ठेवावे. यामुळे धान्याला किडे किंवा कीड अजिबात लागत नाही. टिप नंबर 14. केशर महाग असल्याने सर्वसामान्यांना वापरणे परवडत नाही. अशा वेळेस पुलाव बनविताना गाजर किसून भातात घालावे. यामुळे भाताला छान केसरी रंग येईल. टिप नंबर 15. रात्री झोप लागत नसेल तर आधी दिवसा झोपणे टाळावे. घरातले काम आवरून जर वेळ मिळत असेल तर आपले छंद जोपासावेत किंवा एखादे ऑनलाईन काही काम करावे. यामुळे तुमचा दिवस जाईल आणि दिवसाला झोप लागणार नाही. परिणामी रात्रीची झोप दिवसभर थकल्यामुळे चांगली लागेल. अत्यंत महत्त्वाची टिप नंबर 16. ज्या महिलांना दिवसभर थकवा आणि आळस वाटत असेल तर रोज सकाळी लवकर उठायची सवय लावावी आणि अर्धा तास बाहेरच्या मोकळ्या हवेमध्ये फिरावे किंवा योगा, प्राणायाम, व्यायाम करावेत. यामुळे शरीरात ऊर्जा वाढते आणि दिवसभर एकदम फ्रेश वाटते. अत्यंत महत्त्वाच्या व उपयुक्त किचन टिप किंवा ट्रिक्स तुम्हाला आवडल्या असतील तर मराठी रोहिणी किचन या आपल्या मराठमोळ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा व असेच नवनवीन व छान छान व्हिडिओ तुमच्या मित्र मैत्रिणीला नक्की शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटू अशाच पुढच्या एखाद्या छानशा व्हिडिओमध्ये. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.